निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला स्त्री राज्यात राहणं सोपं जाईल। मी प्रयत्न केला मैनावती, परंतु माझ्या मूळ विचारांपेक्षा हे स्त्रियांचे राज्य फार वेगळे आहे। बरं मग काय विचार आहे तुमचा? ह्या स्त्रियाच्या राज्यातून आणि दिलेल्या वचनातून मुक्त होण्याचा दुसरा काही मार्ग नाही का? स्त्री राज्यात तुमच्या स्वागतासाठी उत्सवाची पूर्वतयारी सुरू आहे आणि तुम्ही हे काय म्हणता आहात? मैनावती, मला ठाऊक आहे मी वचनात बांधलो गेलो आहे, परंतु नाथ परंपरेच्या तत्वाशी मी तडजोड नाही करू शकत। श्री हनुमंतरायांना वचन देताना हे तुमच्या ध्यानात नाही आले का? मैनावती, यातून बाहेर पडण्याचा दुसरा काही मार्ग आहे का? हे श्रीनाथ, माझं उरलेलं आयुष्य तुमच्या सोबत घालवण्याची स्वप्न पाहिली आहे। इतकंच नव्हे, तुमच्यापासून पुत्ररत्न प्राप्त व्हावा ही इच्छा देखील आहे आणि त्यासाठी मी कठोर साधना केली आणि प्रतीक्षा देखील केली। त्यामुळे ही भगवी वस्त्र सोडून मी दिलेली राजवस्त्र तुम्ही स्वीकारावीत, हेच तुमच्यासाठी उत्तम राहील। हे स्त्री राज्य उभारणं आणि सांभाळणं हा एक माझ्यासाठी अभिशापच होतोय की काय? माझंच काहीतरी चुकतंय। ज्यांच्याबरोबर आयुष्य सुखानं घालवायची स्वप्न पाहिली त्यांनाच मी नको आहे। कशासाठी हा आटापिटा? कधी कधी असं वाटतं की हे सगळं सोडून जावं। मी प्रेमाची अपेक्षा ठेवली आहे, दुसरं काही नकोय मला। देवी, आपल्या डोळ्यात पाणी। देवी, काय झालं? आमच्याकडून काही चूक झाली का? नाही, काही नाही। देवी, काय झाले आहे? मी आत्ताच श्रीनाथांच्या कक्षातून येत आहे। देवी, तुम्हाला काही सांगावेसे वाटत असेल तर सांगा, आम्ही आहोत तुमच्या सोबत। आपण स्त्री राज्यात उत्सवाची तयारी करतो आहोत आणि श्री मच्छिंद्रनाथांना इथे थांबण्याची इच्छाही नाही। काय? श्री मच्छिंद्रनाथांनी हनुमंतरायांना वचन दिले? होय, परंतु श्रीनाथांना इथून जाण्याचा काहीतरी उपाय हवा आहे आणि तो मी सांगावा अशी त्यांची इच्छा आहे। मला असं वाटतंय जो हट्ट मी मनात धरला होता, ज्याच्यासाठी मी कठोर साधना केली होती, स्त्री राज्यात उत्तम पुरुष यावा अशी अभिलाषा मनात बाळगली होती, ती कदाचित सोडून द्यावी। कारण माझ्या इच्छेला ना परमेश्वराचा आशीर्वाद आहे, नाही परमेश्वराची कृपा।
नाही देवी, असं काही नाही. नाही, हे माझ्या पूर्वजन्मीच्या पापांचे फळ आहे आणि हे खरं आहे. देवी, आपण शांत व्हावे. नाही देवी, सगळं काही नीट होईल. योग्य वेळ आली की आम्ही श्री मच्छिंद्रनाथांशी बोलूच. मैनावती, मी तुला दुखावलं आहे. खरं तर तुझी काहीही चूक नाही. तुझ्या दृष्टीने तू योग्य आहेस. तुझे विचारही अत्यंत स्पष्ट आहेत. मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. मला असं वाटलं होतं की काहीतरी मार्ग निघेल, परंतु मला आता हे स्वीकारावंच लागेल की ह्या स्त्री राज्यातून माझी सुटका नाही. मला इथेच राहावं लागेल. प्रश्न केवळ हाच आहे की ह्या स्त्री राज्यामध्ये मी कसा राहणार. एक मात्र निश्चित आहे, माझ्याकडून तुला पदोपदी विरोध होतो आहे हे मला जाणवत आहे. मी प्रयत्न करेल की ह्यापुढे माझ्याकडून तुला दुःख होणार नाही. काय काम आहे? हे गुरुवर, स्त्री राज्यात होणाऱ्या उत्सवात आपण सहभागी होणार नाही असे समजले. होय. इतकंच नाही तर हे स्त्री राज्य सोडून जाण्याच्या विचारात आहात. हे गुरुवर, आपण स्त्री राज्यात आलात कारण आपण श्री हनुमंतरायांना वचन दिले होते. त्याची मला पूर्णपणे कल्पना आहे. हे गुरुवर, आपल्या येण्याने स्त्री राज्याला वंश मिळावा हा एकमेव उद्देश आहे. मैनावती देवींनी आपल्या स्वागतासाठी उत्सवाचा घाट घातलाय. हे गुरुवर, आमची सगळ्यांची आपल्याला प्रार्थना आहे की आपण उत्सवात सहभागी व्हावं आणि आपण स्त्री राज्य सोडून कुठेही जाऊ नये असेच आम्हाला वाटते. हे गुरुवर, या उत्सवाची घोषणा झाल्यापासून राज्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. इतकेच नाही तर सर्व स्त्रिया आपल्याला भेटण्यासाठी अगदी उत्सुक आहेत. हे गुरुवर, या स्त्री राज्यातल्या सगळ्या स्त्रियांचं हे परमभाग्य आहे की आपल्यासारखे थोर योगी ह्या स्त्री राज्यात आहेत.
आपण उत्सवाच्या दिवशी उपस्थित राहून सगळ्यांना भेटावं. मी माझे काय म्हणणे आहे ते मैनावतीला सांगितले आहे. तुमचे म्हणणेही मला समजले आहे. परंतु ह्यातून काय सुवर्णमध्य होऊ शकतो हे मला ठाऊक नाही. हे गुरुवर, यावेळी मैनावती देवींचाही विचार करावा अशीच आमची इच्छा आहे. शुभम भवतु. मी काय धर्मसंकटात आहे ते माझं मला माहीत. माई, तुला एक सांगू का? काय झालं? तू हसणार नाहीस ना? अगं, आधी सांग तर. माई, माझा विवाह कधी होणार आणि कोणाशी होणार? आता हे काय नवीन तुझं? माई, यात नवीन काय? मला विवाह करण्याची इच्छा नाही होऊ शकत का? बरोबर आहे, पण तुझ्यासाठी नवरा कुठे शोधायचा? हे श्रीनाथ, काय करत आहात तुम्ही? काही नाही. एवढा मोठा राजवाडा आहे, तुम्ही तुमचा कक्ष सोडून बाहेर का येत नाही? एकांत प्रिय आहे मला. म्हणूनच मला तुम्हाला भेटायला यावं लागतं. तुम्ही तर माझ्या कक्षाकडे फिरकत देखील नाही. मी तुमची वाट पाहत होते. मला वाटलं तुम्ही याल, परंतु तुम्ही नाही आलात. का नाही आलात? तुला भेटण्यासाठी तसं काही कारण नव्हतं मैनावती. याचा अर्थ तुम्ही विसरला आहात का? उत्सवाची तिथी जवळ येत चालली आहे. स्त्री राज्यात सगळ्यांना उत्सुकता आहे. तुम्ही कसे दिसणार, कधी भेटणार? माई, मैनावती देवींनी स्वतःसाठी स्त्री राज्यात मच्छिंद्रनाथांना आणलंच ना. हो, पण ह्यासाठी मैनावती देवीनी किती तप केलं हे आपल्याला माहीतच आहे ना. तुला जमणार आहे का? माई, मला कसलंही तप जमणार नाही. याचा अर्थ मी काय आयुष्यभर अविवाहित राहायचं का?
स्त्री राज्यात तू अशी एकटीच आहेस का? अनेक तरुणींना आपला विवाह व्हावा असं वाटतं. आता रोहिणीचंच बघ. माई, आता तू माझ्यावर ओढू नकोस. बरं राहिलं. स्त्री राज्यातल्या प्रत्येक तरुणींना आपला विवाह व्हावा असं वाटतं. माई, मला तुझ्यासारखं नाही राहायचंय. तुलाही वाटलंच असेल ना की तुझाही विवाह व्हावा म्हणून, आणि तशीच म्हातारी झालीस. अगं लतिका, तुझ्या जिभेला काही हाड? हे बघ रोहिणी, आज ना उद्या मी हे मैनावती देवींशी पण बोलेन. मैनावती देवी तुझ्यासाठी पुरुष कुठून आणतील ते मला ठाऊक नाही. कोणी काही बोलू नका. कोणी ऐकलं आणि देवींच्या कानावर गेलं तर केवढ्याला पडेल. हो, आणि विद्रोहही होईल. माई, त्या निमित्ताने मैनावती देवींना समजेल तरी, मैनावती देवींना जसा वंश हवा आहे तसा आम्हालाही हवा आहे. मला तुम्हाला राजवस्त्रांमध्ये पाहण्याची इच्छा आहे. राजवस्त्रात, आभूषणात तुम्ही कसे दिसाल याची कल्पना करत असते मी. कल्पनेतलं सत्यात उतरेल असं मला वाटत नाही मैनावती. मी सांगते तुम्हाला, तुम्ही राजवस्त्र आणि अलंकार परिधान करणार आणि माझ्यासोबत माझ्या कक्षातही राहणार. मैनावती देवी या स्त्री राज्याच्या साम्राज्ञी आहेत. या राज्यात त्यांच्या विरोधात एकही शब्द बोलला गेला नाही पाहिजे. चंद्रिका, अगं मी भावनेच्या भरात बोलले. पुन्हा अशी चूक नाही घडणार. अगं आज तू बोललीस, उद्या 4 जणी बोलतील, परवा 50 जणी बोलतील, मग हळूहळू सगळं राज्यच बोलायला लागेल. चंद्रिका, आत्ता कोणी बोलत नाही असं तुला वाटतं का? बोलत असतील, पण तुमच्या बोलण्यामुळे त्यांचं धाडस वाढेल. ह्याचा अर्थ तू आम्हाला भीती दाखवतेस का? भीतीच काय, मी थेट देवींकरवी शासन सुद्धा करवू शकते तुम्हाला. चंद्रिका, ह्यांच्या पाठीशी मी उभी आहे. तुला जे काही करायचंय ना ते तू कर. मीही काही गोष्टी देवींना निश्चितच सांगू शकते. आणि आमच्यावर पाळत ठेवण्याचे प्रकार बंद कर. चंद्रिका, मला हा वाद नकोय. मी तुझ्याजवळ हात पसरते, पण तू हे सगळं देवींना नको सांगूस. हे बघ लतिका, जे चूक ते चूकच. तुला आणि तुम्हाला दोघींना देवींसमोर उत्तरही द्यावीच लागतील.
मी डोळ्यांनी जे पाहिलं, कानांनी जे ऐकलं, ते सगळं खरंय हे सुद्धा मी देवींना सांगणार आहे. तू जाऊन सांग. आमच्याकडेही बोलण्यासारखं खूप काही आहे. माई, आता मी काय करू? लतिका, तू घाबरण्याचं काही कारण नाही. तुमच्या वतीने मी बोलेन. मैनावती देवीना मी लहानपणापासून ओळखते. त्या चुकीचा निर्णय घेणार नाही. जे न्यायाने होईल तेच करतील. पण माई, एका अर्थी हे बरंच झालं की हा विषय निघाला. कधी ना कधी हा विषय येणारच होता. पण ह्यामुळे वातावरण नको बिघडायला. माई, माझा विवाह नाही झाला तरी चालेल, पण मला कुठलीही शिक्षा व्हायला नको. मी आहे ना, सांगितलं ना, काळजी नको करू. माई, मैनावती देवी ही चंद्रिकेचंच ऐकतात हे विसरू नकोस. माई, म्हणजे आता माझं काहीच खरं नाही. आत येण्याची अनुमती आहे का देवी? होय चंद्रिका. देवी, आजवर स्त्री राज्यात आणि राज्याबाहेर ज्या घटना घडतात त्याची माहिती गुप्तपणे मी आपल्यापर्यंत पोहोचवत असते. माझं कामच आहे ते. परंतु आज उघडपणे एक महत्त्वाची गोष्ट मला आपल्या कानावर घालायची आहे. विलंब नको. श्री मच्छिंद्रनाथ इथे आल्यापासून राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. परंतु आता राजवाड्यावर देखील त्याचा परिणाम जाणवू लागलाय. जे सांगायचे ते स्पष्ट सांग. आपल्या आयुष्यातही पुरुष असावा असं स्त्रिया उघडपणे बोलू लागल्या आहेत. होय, मग त्यात चुकीचं काय आहे? पण देवी, अजूनही श्री मच्छिंद्रनाथ आपल्यासोबत राहायला तयार नाही. त्यामुळे इतर स्त्रियांनी थोडी वाट पाहावी असं मला वाटतं. हे स्त्री राज्य आहे. इथे पुरुषांना यायला मनाई आहे. श्रीनाथांना इथे बोलावले आहे आणि त्या मागचे कारण मी अनेक वेळा सांगितले आहे. उत्तम पुरुषाकडून वंशवृद्धी व्हावी हाच त्या मागचा हेतू आहे. हा हेतू मला पूर्णपणे ठाऊक आहे देवी. परंतु आपल्या मनातली इच्छा स्त्रिया अशा उघडपणे बोलू लागल्या तर मोठे षडयंत्र घडू शकते असे मला वाटते.
बरोबर आहे तुझं. देवी, आपण तात्काळ यावर निर्णय घ्यावा असं मला वाटतं. परंतु यासाठी स्त्रियांना शासन करणे हे योग्य ठरणार नाही. ज्यांना शंका आहे त्यांना माझ्या समोर घेऊन ये. देवी, आम्ही आत येऊ का? देवी, योग्य गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आम्ही इथे आलो आहोत. तुमचा विषय माझ्यापर्यंत आला आहे. देवी, क्षमा असावी. परंतु स्त्री राज्यातल्या स्त्रियांचा पक्ष आपण समजून घ्यावा हीच आमची विनंती आहे. तुमचा काय पक्ष आहे? देवी, माझ्याकडून चूक झाली. मलाही आयुष्यात संसार करण्याची इच्छा होती आणि तीच मी बोलून दाखवली. आणि त्यावेळी चंद्रिका तेथे आली आणि चुकीचा समज झाला.